श्री स्वामी समर्थ मंडळी, गरुड पुराणानुसार पैसा हा केवळ साधन आहे हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. पैशाचा योग्य वापर केला नाही तर तो आपल्यासाठी विनाशकारी ठरू शकतो. गरुड पुराणात सांगितलेल्या मार्गदर्शनाचा उपयोग करून आपण पैशाचा योग्य वापर करू शकतो आणि आपलं जीवन सुखमय आणि समृद्ध बनवू शकतो. गरुड पुराणानुसार कितीही संपत्ती असली तरी जर ती आपल्या कुटुंबाला सुख देऊ शकत नसेल तर अशी संपत्ती व्यर्थ आहे. आपल्या भारतीय धर्मात स्त्रीला लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. गरुड पुराणानुसार घरातील स्त्रीचा आदर आणि सन्मान केला पाहिजे. स्त्रीचा अपमान म्हणजे लक्ष्मीचा अपमान आणि ज्या घरात स्त्रीचा अपमान होतो तिथे लक्ष्मी कधीच वास करत नाही. लक्ष्मी म्हणजे घरात सुख, शांती, समाधान, आनंद आणि पैसा म्हणजे घरात अशांती, कलह, क्लेश. म्हणून आपण म्हणत असतो की घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन व्हावे. जे लोक इतरांची संपत्ती हिसकावून घेतात किंवा भावाच्या वाट्याचा हिस्सा हिसकावून घेण्याचा विचार करतात त्यांच्यावर देखील माता लक्ष्मी सदैव नाराज असते आणि अशा लोकांना कधीही खरा आनंद, मनशांती मिळत नाही. त्यांचं मन नेहमी अशांत राहतं. म्हणून असं म्हटलं जातं की फक्त आपल्या कष्टाचं आणि आपल्या हक्काचंच खावं. जी संपत्ती गरीब आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी वापरली जात नाही ती लवकरच नष्ट होते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.